एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुती सरकार येणार असं दिसतंय। पोल ऑफ पोलमध्ये महायुती बहुमतासह सत्तेत येण्याची शक्यता आहे। महायुतीला 149 तर महाविकास आघाडीला 127 जागा मिळतील असा अंदाज आहे। 8 संस्थांच्या एक्झिट पोलचा पोल ऑफ पोल समोर आलाय, ज्याच्यामधून हा सगळा अंदाज सध्या वर्तवला जातोय। तर पोल ऑफ पोलची आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। भाजपला 90, शिंदेच्या शिवसेनेला 38, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 21 आणि इतर 12 अशा जागा असतील। तर तिकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 54, ठाकरेंच्या शिवसेनेला 33 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागा मिळतील असा अंदाज आहे। महायुती 149, महाविकास आघाडी 127 अशी आकडेवारी दिसते। म्हणजे महायुतीचं पारडं जड आहे असं या पोल ऑफ पोल वरून तरी दिसतंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, महायुतीला मोठ्या प्रमाणात सीट्स मिळताना दिसतात, पोल ऑफ पोलचा हा अंदाज आहे। कशा पद्धतीचं एकंदरीत मतदान आणि याच्यावरून सगळा अंदाज बांधता येऊ शकतो? आपण जर बघितलं असेल रिधी, तर जवळपास 10 संस्थांनी जे आहेत ते वेगवेगळे अंदाज वर्तवलेले आहेत, सर्वे केलेले आहेत। यामध्ये जवळपास 10 पैकी 8 जे सर्वे आहेत ते महायुतीच्या बाजूने आहेत। काही सर्वेमध्ये महायुतीची एक हाती सत्ता जी आहे येते असा अंदाज जो आहे तो या सर्वेमध्ये व्यक्त केला आहे। आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रात मतदानाचा टक्का देखील बऱ्यापैकी वाढलेला आहे। फक्त शहरी भागात फार मतदानाचा टक्का कमी झाला असला तरी ग्रामीण भागात असेल किंवा कोल्हापूर सारख्या शहरात असेल इथे मतदानाचा टक्का वाढलेला आहे। त्यामुळे कुठेतरी महायुतीच्या बाजूने हे मतदान झालंय का असा अंदाज देखील आता वर्तवण्यात येतो। मात्र रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर महायुतीनं जागा वाटपाबाबत जे केलेलं प्लॅनिंग आपण जर बघितलं असेल तर महायुतीने बंडखोरी जी महायुतीमध्ये झाली होती ती बंडखोरी मिटवण्यात महायुतीला यश आलं होतं। शेवटच्या क्षणापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते बंडखोरांची समजूत काढत होते आणि याचाच फायदा जो आहे तो या जे आता सर्वेमध्ये जे अंदाज दिले त्यातून दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जर बघितलं असेल तर कुठेतरी जागा वाटपातच घोळ झाला होता। जागा वाटपातच आपण जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला जागा जाहीर केल्या, त्यानंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपादरम्यानचे वाद जे आहेत ते समोर आले होते। संजय राऊत असतील, नाना पटोले असतील यांच्यातील वाद जे आहेत ते माध्यमांसमोर आले होते। मात्र दुसरीकडे पाहिलं असेल तर त्या ठिकाणी बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला यश आलं नव्हतं, कारण अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवारासमोरच त्यांचा बंडखोर जो आहे तो आपल्याला रिंगणात पाहायला मिळाला। आणि जर आपण इलेक्शन प्लॅनिंग जे असेल ते महायुतीने जे केलं होतं, ज्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा असतील, मुख्यमंत्र्यांच्या सभा असतील, प्रत्येक प्रमुख नेत्याने वेगवेगळ्या सभा घेतल्या। उपमुख्यमंत्र्यांच्या वेगळ्या सभा झाल्या, मुख्यमंत्र्यांच्या वेगळ्या सभा झाल्या, तर दुसरीकडे अजित पवार जे आहेत ते त्यांच्या बाजूने सभा घेत होते। असं प्लॅनिंग जे आहे ते निवडणुकीच्या काळात दिसलं आणि त्याचमुळे आता जे सर्वे येत आहेत, विविध संस्थांनी जे सर्वे केले त्यामध्ये महायुती कुठेतरी सत्ता बनवेल असं म्हटलं जातंय। आता 23 तारीखला खरं तर निकाल येतील, त्यानंतर खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल। मात्र तुर्तास तरी रिद्धी पाहिलं असेल तर या सर्वेमध्ये एक नजर टाकली तर महायुती जी आहे ती सत्ता बनवताना दिसते। मात्र या सर्वेमध्ये एक बघितलं तर काही सर्वेमध्ये असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे ज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटेकी टक्कर असेल आणि इथे निर्णायक जे ठरतील ते अपक्ष। काही सर्वेमध्ये अपक्षांना जास्त जागा देण्यात आल्या, त्यामध्ये 15 ते 20 अपक्ष निवडून येतील असे काही सर्वेमध्ये म्हणण्यात आले। त्यामुळे अपक्ष देखील निर्णायक राहतील असा अंदाज जो आहे अगदी निश्चित। आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा महायुतीच्याच बाजूने कुठेतरी पारडं जड होताना या पोलच्या माध्यमातून तरी दिसतंय। धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।